सुप्रभात मित्रांनो, मी स्वागत करतो असे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण चिपळूणमध्ये आलेलो आहोत आणि सकाळचं बघू शकता 5:34 झाले आहेत. सॅटर्डे 3 मे. आपली जावा इथे सिल्युट्री टोटली रेडी आहे. बाईक आपली आपल्यासोबत आणखीन एक बाईक आहे, 4G आहे, 105 ग्रुप सेट आहे, फुल कार्बन आहे आणि ही बाईक चालवणारे महेश सर आहेत. तर कसे आहात तुम्ही? एकदम जबरदस्त मित्रांनो. आज आपण कुंभारली घाट प्रॅक्टिस करणार आहे यावर्षी. आता थोडंसं जरा चांगल्या टायमिंगमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला भेटूया आता ऑन रोडवर. अशा प्रकारे आता आपण पण घाट चालू केलेला आहे. मी जावा चालवतोय, म्हैसळ फुजी. वेदर बघायला कर एक नंबर आहे. झोपला तो संपला. सो झोपू नका भावांनो. चलो मार देंगे आराम से, चलो मार देंगे. इट्स व्हेरी ह्युमिड अँड काइंड ऑफ थकवणारं क्लायमेट. उशीर झाला आहे आम्हाला, 7 वाजत आलेत बेसपर्यंत यायला. आता घाट सुरू झाला आहे. ट्रकची रहदारी जोरात आहे इकडे. साडेसात झालेत आणि अर्ध्यावर पोचू आम्ही आता. ऊन वर यायला लागलं आहे आणि जबरदस्त ह्युमिड क्लायमेट अजून वाढायला लागलं आहे. एवढा टफ आहे कुंभारली. एकदम एलिव्हेशन थांबतच नाही. 1-2 करायला पण नाही भेटलं आहे मला. सो असा हा टफ कुंभारली घाट मला करायला खूप आवडतो. जेवढी डिफिकल्टी लेवल जास्त आहे तेवढं मला करायला खूप आवडतं. कारण आता माझ्यासाठी क्लाइम्बिंग हेच सायकलिंग राहिलं आहे आणि हेच खरं सायकलिंग आहे. मित्रांनो, तुम्हाला आता दाखवतो मी कुठपर्यंत आलो आहे. एवढ्यावर आलो. तिकडून सुरू केलेलं. गाड्या जाताना दिसत आहेत का तुम्हाला? हां, या बघ गाड्या दिसत आहेत जाताना. ती गाडी जाते. सो तिथून सुरू केलेलं. असं करत करत इथपर्यंत आलो आहे आणि आता अजून आपल्याला बरंच वर जायचं आहे. सो मित्रांनो, जर तुम्हाला कुंभारली घाटातला हा व्हिडिओ आणि माझा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच अप्रिशिएट करायसाठी एक लाईक करा आणि या व्हिडिओला तुमच्या सायकलप्रेमी मित्रांबरोबर भरपूर शेअर करा. कारण जर तुम्ही व्हिडिओ शेअर केलात ना तरच आपले चॅनलचे व्हिडिओ जे आहेत सायकलिंगची प्रेरणा देणारे ते जास्तीत जास्त लोक बघू शकतील. सो त्यामुळे सायकलची प्रेरणा देणारा हा व्हिडिओ तुमच्या सायकलप्रेमी आणि नॉन सायकलप्रेमी ग्रुप्सवर देखील टाकायला विसरू नका. म्हणजे ते देखील थोडंफार तरी सायकल चालवतील. कारण आज आपल्याला लोकांनी सायकल चालवण्याची खूप 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 गरज आहे. सो आज आपल्याबरोबर आहे फुजी विथ 105 ग्रुप सेट, रिम ब्रेक्स आणि हे जे व्हील्स आहेत त्याबद्दल मी डिटेल्स काय मला माहीत नाही, पण ते खूप हलके आणि कॉस्टली व्हील्स आहेत. सायकल फुल कार्बन आहे. सो ह्या सायकलला मला विक्रांत आलेकरने दिलं आहे आज चालवण्यासाठी. सो आय एम व्हेरी थँकफुल टू विक्रांत आलेकर, ज्याच्यामुळे मी आय थिंक 200-250 मीटर चढलो असेल. मी थांबलो नाही अजून जरा पण. नाहीतर माझी जर सायकल असती तर मी 2-3 वेळा थांबलो असतो. सो आपल्याबरोबर आर्यन पण आहे आणि मला बऱ्याचदा तो फोटोग्राफी व्हिडिओग्राफीमध्ये मदत करतो. सो थँक्यू आर्यन. मस्त करतोयस तू, छान कर. सो चला तर मग वर जाऊया. कुंभारली घाट जो आहे तो कराडला जाणारा रस्ता आहे. सो त्यामुळे ह्या रस्त्यावर हेवी ट्रॅफिक चालूच राहतं आणि तुम्हाला एकदम मस्त असा कोपरा पकडून सायकलिंग करावी लागते. उद्याच्या एक्सपिडिशनसाठी 2 तास रस्ता बंद ठेवण्यात आला आहे, परंतु आज तर रस्ता बंद नाही आहे आणि त्यामुळे आय नीड टू बी व्हेरी केअरफुल बिकॉज कंटेनर ट्रक्स खूप ह्या रोडवर येतात. सो ओव्हरऑल जबरदस्त मजा येते, एन्जॉय करतो आहे. धमाल मस्तीमध्ये राईड चालली आहे. हां, स्वेटिंग खूप जास्त आहे आणि पाणी खूप प्यावं लागतं आहे. चलो चलो चलो, वी कॅन डू दिस, कम ऑन.
कमान कमान कमान. आर्यन एकदम जोरात चालवतो हा सायकल. आई शपथ, माझं तर हृदयच बाहेर येईल एवढ्या जोरात चालवलं तर. हार्टच फुटून बाहेर येईल माझा. आत्ताच मी 170वर आहे. मी 160च्या वर जात नाही, पण आता 170 175 हार्टबीट आहे. हां, सो जरा मी कूल डाऊन करतो आहे आता. हां, मस्त रंगबिरंगी पक्षी फुलांवर बसलेले. अतिशय सुंदर असा निसर्ग चारी बाजूनी आपल्यासोबत आहे. रातकिड्यांचा आवाज येतो आहे. अजून पण ऊन नाही आलं आहे. जोपर्यंत ऊन नाही येत आहे तोपर्यंत घाटमाथ्यावर पोचायचं आहे. ॲटलिस्ट देवळाकडून वर जायचं आहे, म्हणजे ऊन नाही लागणार, सावली लागेल. कारण तिकडून डोंगराच्या पलीकडच्या बाजूला जातो आपण, सो ऊन नाही लागणार. आर्यन मध्ये मध्ये थांबून माझे व्हिडिओज काढतो आहे. सो आय एम व्हेरी थँकफुल टू हिम फॉर हिज डेडिकेशन टुवर्ड्स शूटिंग मी. साईडला यावंच लागलं मला. आय डोंट नो फकिंग थिंग. नाही उतरावं लागलं. सो लोक चांगला रिस्पॉन्स देत आहेत, जबरदस्त रिस्पॉन्स देत आहेत लोक. आणि मी थांबलोच नाही. मंदिराकडे थांबायचं होतं पण मी थांबलो नाही, कारण परत त्या ट्रॅफिकमध्ये झुंजायला लागेल. सो आता इथे थांबतो. आर्यनला येऊ दे. सो आर्यनसाठी थांबवत लागणार. एकटं नाही जायचं आहे मला सोडून त्याला, कारण तो माझ्याबरोबर आला आहे. सो आय विल नॉट लिव्ह हिम अलोन. म्हटलं आज तुम्ही भेटणार. मस्त, गेल्या वर्षी पण भेटलेलो आपण. एक नंबर. कुंभारलीमध्ये हा समोर दिसतोय तो जंगली जयगड आहे. म्हणजे महाराजांच्या काळातला तो टेहळणी आणि बुरुज आहे. आणि आता कोयनेचं 4थ्या टप्प्याचं पाणी आहे ते बरोबर ह्याच्या बॅक साईडला आहे. अच्छा. आणि तिथे त्याचं टनेल आहे. म्हणजे तिथलं जे पाणी येतं त्याच्या खाली, तर तिथे त्या टनेलचं वॉल आहे, जे मागे नवीन टेक्नॉलॉजीचं अंडरग्राऊंड होल केलं होतं. हां हां हां. आणि तिथून पाणी घेतात, तर ते ह्या डोंगराच्या बरोबर पलीकडे. अच्छा, जबरदस्त. आता तुम्ही होतात म्हणून हे सगळं माहिती, नाही तर काय. मध्ये तो वॉल लिकेज झाला होता आणि बरेच 2 वर्ष वगैरे ते लिकेज काढता आलं नाही. आणि तिथे असं कंटिन्युअस 12 महिने धबधबा दिसायचा. अरे बापरे, जबरदस्त. आणि पावसाळ्यात ज्या वेळेला भरपूर पाऊस असतो त्यावेळेला ते जळवा म्हणतात ना, जळू जळू जळू. जळू, त्या जळवा भरपूर जळवा असतात त्या साईडला. आता पण तिकडे फॉग आहे बघा ना, किती थंडगार वातावरण असेल तिकडे. सो मित्रांनो, आता कुंभारली घाटाचा जवळजवळ पाऊण पोर्शन कंप्लीट झालेला आहे. आणि आम्ही आता इथे घाटामध्ये एका ठिकाणी हायड्रेशनसाठी उभे राहिलो होतो. सो तुम्ही बघू शकता लांबवर गाड्या येत आहेत त्या. किती लांब असा विस्तीर्ण पसरलेला आहे कुंभारली घाट. आणि त्याच्यासमोर हा सह्याद्री. जबरदस्त वाटते. पुन्हा एकदा येण्याचा प्लॅन केला आहे पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये या कुंभारली घाटाच्या सौंदर्यात अजून भर पडते. सो जबरदस्त असं ट्रकचं ट्रॅफिक आहे. आणि ह्या ट्रॅफिकमधून वाट काढत काढतच आपल्याला वरती जायचं आहे, घाट क्लाइंब करायचं आहे. हा पूर्णपणे जबरदस्त असा चढ आहे. तो आता हे लोक उतरत आहेत, आम्ही चढतो आहे. सो चला तर मग हळूहळू वर जाऊया. आता कॅमेरा डोक्यावर लावलेला आहे, छातीवरचा काढून. हेल्मेट माउंट केलं आहे आता त्याला, कारण इथे जरा वरून दिसतं छान मस्तपैकी. सो म्हणून मी छातीवरचा काढून आता हेल्मेटला लावला.
सो चला वरती भेटूया. मला ना कुंभारली घाटाबद्दल थोडं सांगता येईल तुम्हाला, म्हणजे काय कुंभारली घाट किंवा काय थोडंसं हिस्ट्री असं काय? कुंभारली घाट ऍक्च्युली ब्रिटिशांच्या काळामध्ये, त्याच्या आधी इथून घोडे किंवा त्यावेळेचं जे दळणवळणाचं साधनं होती ती जायचा मार्ग होता. अच्छा. पण हे आत्ता दिसतंय त्याच्या काही पटीत फॉरेस्ट होतं ओ. आणि हा रस्ता धनगर लोकांना माहिती होता. अच्छा. आणि घाट आणि कोकण याला जोडणारे जे नियरेस्ट पॅच आहेत तर हा नियरेस्ट पॅच होता. आणि त्याच्यामुळे मगाशी आपण जे सोनपात्राचं देऊळ बघितलं. हा. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो, देऊळ आहे पण ते सोनपात्रा, मग तिथे मूर्ती आहे ती कोणाची? हा. तर ती त्या धनगराची मूर्ती आहे त्यांच्या पूर्वजांच्या, की ज्यांनी अच्छा. ब्रिटिशांना हा रस्ता दाखवला शॉर्टेस्ट रूट. हो. आणि तो हा रस्ता दाखवल्यानंतर त्यांनी काम सुरू केलं आणि कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्टेशन त्यांचं सुरू झालं. बरोबर. पण त्यावेळेला एवढा चांगला रोड बिन नसेल ना. हा, त्यावेळेला बैलगाडी किंवा बैलगाडी, हा. त्यांच्या काय ज्या छोट्या गाड्या गाड्या असतील, अशी तर तो रस्ता, कारण पूर्वी घोड्यांचा किंवा हा रस्ता पाऊल वाटत असतो पाऊल वाटत असणार. आणि त्याला त्यांनी तिथे मारलं हो. आणि म्हणून त्याची तिथे समाधी आहे. अरे रे रे. आणि सोनपात्र आता कोयनेचा जो डॅम आहे तो बरोबर सह्याद्रीच्या पलीकडच्या बाजूला आहे. पलीकडच्या बाजूला. बरोबर म्हणजे कोयना नगर टू महाबळेश्वर तापोळा बरोबर. एवढं त्याचं बॅक वॉटर. प्रत्येक आता असे जे खाली हे दिसत आहेत दर्या, हा हा हा. तर या- अशा या ना? दऱ्यांमध्ये पाणी आत गेलेलं आहे. तिकडे अशाच दर्या ओके. पलीकडे पण आहेत. अच्छा. आणि जे बॅक वॉटर आहे तर त्याला पाणी असं आत गेलेलं बाहेर आलेलं आहे. आणि मगाशी आपण जो चौथा टप्पा बघितला ओके. तर तो तिकडे आहे. आणि आता टायगर रिझर्व डिक्लेअर केलंय, तर तो तापोळा टू कोयना नगर धरण हा कोअर झोन आहे टायगर रिझर्वचा. अच्छा. आणि ही इकडची बाजू जी आहे ती पूर्ण बफर झोन म्हणून डिक्लेअर केलं. ओके. अजून सुद्धा धनगर वस्ती आहे काही ठिकाणी, अच्छा. पण ती बफर झोन मध्ये आहे. हो. सही 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 सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. खरंच तुमच्याबरोबर राईड करताना ना दरवर्षी मला जाम मजा येते आणि काही ना काहीतरी नवीन बघायला आणि ऐकायला मिळतं. सो मस्त छान. आपल्याला त्या तिकडच्या बिल्डिंग पर्यंत जायचं आहे. लांबवर बिल्डिंग दिसते आपल्याला. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता जबरदस्त असं क्लाइम्बिंग चालू आहे. आणि आता आम्ही एकदम असं क्लिफवर आलेलो आहोत. तुम्ही इकडे बघू शकता साईडला क्लिफ आहे पूर्ण खाली. आणि आता गाड्या नाहीत म्हणून मी राईटला आलो आहे, नाही तर टेक्निकली राईटला यायला नाही पाहिजे. सो मी आता लेफ्टला जातो परत. जस्ट एक गाडी आली मागणं. सो बऱ्यापैकी टफ क्लाइंब आहे. आता तो संपत आला आहे. शेवटचा पॅच चालू आहे आता. आणि इथे सगळीकडे क्लिफ आहे, काय काय ठिकाणी कठडे तुटलेत. सो त्यामुळे साईडला जायला जरा भीती वाटते. ओव्हरऑल मस्त वाटतंय, मजा येते. जबरदस्त जबरदस्त. शेवट राहिलाय, शेवट राहिलाय. एफर्टलेसली क्लाइम्बिंग करतोय सध्या मस्तपैकी. गेल्या वर्षी त्रास झालेला. कम ऑन गाईज, मस्त. आपण आता कुंभारली घाटाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. बघ, घंटीवाली सायकल म्हणजे म्हातारीची सायकल. सो मंडळी, कुंभारली घाटाच्या माथ्यावर आता उभे आहोत आणि आम्ही सगळे अतिशय आनंदी आहोत की छानपैकी आपण घाट सर केलेला आहे. तो मंडळी अतिशय उत्कृष्ट प्रकारे कुंभारलीचा घाट क्लाइम्ब करून झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे नित्यनियमाने आम्ही इथे वाशिष्ठी डेअरी फार्ममध्ये म्हणजे मिल्क सेंटरमध्ये लस्सी प्यायला थांबतो. सो तो कार्यक्रम झाला आता. आणि आता इथून 6 किलोमीटरवर आपलं हॉटेल आहे. अतिशय जबरदस्त असा सूर्योदय प्रगट झाला आहे आपल्यावर. आणि लवकर घरी जायचं आहे, हॉटेलमध्ये जायचं आहे आणि मस्त आंघोळ करून ताणून द्यायची आहे. जबरदस्त थकलो आहे पण मजा केली, खूप एन्जॉय केला. उद्याच्या दिवशी एलिट रेस बघायला मी खूप उत्सुक आहे. आणि शक्य झाल्यास उद्याच्याच दिवशी एक छोटीशी क्लिप टाकणार आहे, न विसरता ती बघा. म्हणजे तुम्हाला त्या एलिट ग्रुपच्या जबरदस्त अशा फास्ट रेसचा अनुभव घेता येईल. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा नवीन असाल तर. बाय बाय.